यावर्षी भरपूर मी नवरीचे ब्लाऊज स्टिच केले, पण अजून काही नवरीचे ब्लाऊज संपले नव्हते. थोडीशीच निवांत झाले होते नवरीचे ब्लाऊज शिवून. भरपूर असे मी ब्लाऊज शिवलेले आहे लगनसराईमध्ये नवरीचे. पण अजून परत मला नवरीचे ब्लाऊज आलेले आहेत स्टिच करण्यासाठी. तर आज मी तुम्हाला 10,000ची नवरीची साडी कशी आहे, ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लग्न लागायची साडी 10,000ची मी पहिली वेळेसच बघितली. तर आमच्या लग्नात काही असं काही नव्हतं 10,000ची साडी. तर आता हे खूप कॉमन झालेलं आहे. पैशाची काही किंमतच राहिलेली नाही. एक दिवस घालायची आणि कपाटात ठेवायची. पण चला, आपल्याला काय कामाशी मतलब. तर बघा, ही नवरीच्या आईची साडी आहे हिरव्या कलरची, आणि जी खाली दिसते बॉक्समध्ये ती नवरीची साडी आहे 10,000ची. त्यावरचं मला ब्लाऊज स्टिच करायचे. एक दिवस असा होता मैत्रिणींनो, का मी एकदम नवीन होते. साधा एक 60 रुपयाचा ब्लाऊज पीससुद्धा मला कट करायला खूपच म्हणजे भीती वाटायची. का बसन का नाही, का बिघडेल. आज मी 10,000च्या साडीवरचं ब्लाऊज मी कट करून न घाबरता स्टिच करून एकदम परफेक्ट शिवून देते. तर मग या गोष्टीसाठी तुम्ही जरी नवीन असाल तर तो दिवस लांब नाही आहे की तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने माझ्यासारखं 10,000च्या साडीवरचं ब्लाऊज स्टिच करायला तुम्ही घाबरणार नाही. तर नमस्कार, मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये. माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला साड्या कशा वाटल्या म्हणून. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हालाही असंच 10,000च्या साडीवरचं ब्लाऊज न घाबरता कट करून स्टिच करायचं असेल तर आपल्या चॅनलवर छान पद्धतीने शिकवल्या जाते बघा. ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग डिझाईन पूर्ण कशा पद्धतीने छोट्या छोट्या स्टिचिंगच्या टिप्स आपल्या चॅनलवर शिकवल्या जातात. तर बघा, ह्या पद्धतीची ही साडी आहे मैत्रिणींनो. तर खूप एवढं लवकरही मी एवढी स्ट्रॉंग झाले नाही किंवा एवढी परफेक्ट झाले नव्हते. पण थोडा वेळ लागतोच आपल्याला परफेक्ट होण्यासाठी. असं नाही की आईच्या पोटातूनच सगळं काही आपण शिकून येतो. तर प्रॅक्टिस करायची, मेहनत करायची, डोकं काहीतरी वापरायचं जास्त. आणि ह्या पद्धतीने आपण हे नवरीच्या आईच्या साडीवरचा ब्लाऊज आहे बघा, पूर्ण आरी वर्कचा. आणि ही कलांजली साडी आहे 4,500ची, आणि ती जी सगळ्यात अगोदर पाहिली ती 10,000ची साडी. तर खूप सुंदर असं साडीचं कलेक्शन आज तुमच्यासोबत शेअर करते मी. तर बघा, ही एक आहे बघा, आणि ही साडी फक्त 800 का 900 रुपयाची आहे. आणि याच्यावरसुद्धा खूप सुंदर असं ब्लाऊज आलेलं आहे, एकच नंबर. तर भरपूर असे साड्या आणि ब्लाऊज, नवरीचे ब्लाऊज शिवून थोडीच निवांत झाले होते. म्हटलं आता जे आपले डेली कस्टमरचे आपले ब्लाऊज असतात ते ब्लाऊज आपण आता स्टिच करून घेऊया. पण कशाचं, अजून नवरीचे आणि लगनसराईचे ब्लाऊज येतच आहेत. खूप कंटाळून गेले मी ब्लाऊज शिवून. पण आता आपले नेहमीचे कस्टमर असल्यामुळे आपल्याला कितीही कंटाळा आला तरी हे आपल्याला ऑर्डर पूर्ण करून द्यावंच लागते. आणि ही जी माझ्या हातात साडी बघत आहात तुम्ही, ही 850 रुपयाची 820 रुपयाची ही साडी आहे. खूपच सुंदर आणि अप्रतिम याचा कलरसुद्धा, आणि खूप छान अशा छोट्या छोट्या बुट्ट्या यावरती आहेत. आणि छान असा एकच काठ, आता हे नवीनच फॅशन निघले. पहिले अगोदर दोन्ही साईडला आपल्याला काठ येत होता बघा ब्लाऊजमध्ये. आता तर एका साईडला काठ येतो आणि पूर्ण प्लेनच पीस येतो. आता पहिले एका काठाचा वापर करून मी भरपूर असे डिझाईनचे काठाचे आणि बॅकनेकला असे डिझाईन टाकलेले आहेत. खाली जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये बघितलं जुने व्हिडिओ तर भरपूर असे मी काठाच्या पण डिझाईन अशा बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच जाऊन तुम्ही चॅनलवर चेक करू शकता व्हिडिओमध्ये. तर बघा, ही एक खूप सुंदर अशी साडी आहे आणि चिंतामणी हा कलर आहे. पिंक कलरचं यामध्ये ब्लाऊजचं कॉम्बिनेशन आहे. एकच नंबर साडी आहे. सगळ्या साड्या अप्रतिम आहेत, खूपच सुंदर. तर ह्या सगळ्या साड्यांना मला आता पिको फॉल करायचा आहे. आणि जे याच्यातले लवकर तारीख आहे त्या तारखेचे अगोदर ब्लाऊज कट करून घ्यायचे आहेत. आता मी काय करत असते, एकदाच 10 ते 12 साड्या आपल्या झाल्या तेव्हा मी पिको फॉल करते. आणि अर्जंट जर असली तर मला अर्जंट पण मला द्यावं लागतं. तर आता हे असे जे गळे आहेत की छोटे येतात, काही ताईंना असे डीप नेक आवडतात.
तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान असं चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. छोटा गळा जरा तुमचा असाच जरा असला साडीवरचा तर मोठा कसा करायचा ती पण छान अशी टिप्स आपण चॅनलवर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर बघा कशा वाटतात साड्या, खूपच सुंदर आहे, मला तर खूप आवडल्या. त्यानंतर ही डेली यूजची साडी आहे. तर ही साडीसुद्धा 820 रुपयाची आहे. म्हणजे बघा काठपदर साडीसुद्धा आता आपल्याला किती कमी रेंजमध्ये भेटू लागली. क्वालिटी खूपच छान. आणि ही पण साडी डेली यूजसाठी. तर आता याचे मला ब्लाऊज पीस काढून घ्यायचे आहेत. आणि अनन्याचं चालू होतं मधी तर भरपूर असा राडा पडलेला होता. लग्नाचे ब्लाऊज एवढे शिवून झाले तर मला बाकीचं काही आवरायला पण टाईम भेटला नाही. रील वगैरे हे भरपूर असं मस्त अस्तव्यस्त पडलं होतं. तर हे इतके ब्लाऊज पीस मी आता साईडला ठेवलेत आणि एवढ्या साड्यांच्या घड्या घालून घेतलेत. आता काही याच्यातले ऑलरेडी मी पीस काढून घेतले होते. आता ह्या ज्या साड्या राहिलेल्या आहेत त्यामधले मी व्यवस्थित ब्लाऊज पीस कट करून घेते. तर याला तर शिलाईच आलेली आहे. काही ब्लाऊज पीसला फक्त शिलाईच येते. तर ह्या पद्धतीने आता लेस इथं अटॅच होती ती मी आता इथं कट करून घेत आहे. लेस अटॅचच राहते. काही भारी ज्या साड्या असतात क्वालिटीच्या त्यांना लेस पूर्णपणे असती आणि काही ज्या हलक्या साड्या असतात त्यांना नेसत्या पदरापर्यंत लेस नसतेच, ती हलकी साडी असते. तर बघा याची आता दुसऱ्या साडीचा सुद्धा मी ब्लाऊज पीस इथं कट करून घेते. तर भरपूर दिवस आता आपल्या चॅनलवर व्हिडिओ आले नाहीत. तर म्हटलं चला मैत्रिणींसाठी छोटासा व्हिडिओ. याच्यातला सुद्धा मी आता ब्लाऊज पीस कट करून घेते. आता याच्यानंतर मला भरपूर असं काम आहे. हे सगळं काम आवरून मला समोर आपल्या जे रीला वगैरे आहेत ते पण आवरायचं आहे. लेस वगैरे खूप पांगलेले आहेत बघा. आणि हे काम त्या कामात माझा खूप वेळ गेला आणि हे काम मी नंतर केलं होतं. तर बघा हे आता ब्लाऊज पीस मी तर कट करून घेते. आता जेवढ्या ह्या बुट्ट्या आहेत तिथूनच आपल्याला हा पीस कट करायचा आहे. तर कोणी याला पदरसुद्धा समजते, तर हा पदर नसतो. ब्लाऊज पीसच्या साईडला नेसता पदर प्लेनमध्ये येतो आणि बुट्ट्याचा हा ब्लाऊज पीस. तर असो या पद्धतीने काही ब्लाऊज पीस सगळे आता मी कट करून घेतलेत. आणि आता पूर्ण साड्यांना फॉल काढून घ्यायची, रील काढून घ्यायची. आणि आजच्या दिवस मी साड्यांना फॉलच लावणार आहे. फॉल लावून घेतल्याच्या नंतर जे अर्जंटचे ब्लाऊज आहेत ते कट करून घेणार आहे. आता पूर्ण साड्यांच्या घड्या घालून घेते. आता घडी तर किती वेळेस घालावं लागते बघा मैत्रिणींनो. एकदा ब्लाऊज पीस कट करायचा तेव्हा एकदा आणि कट करून झाल्यानंतर एकदा. तर बघा आणि फॉल लावल्याच्या नंतर परत घडी घालावी लागते. फॉल लावून झाल्याच्या नंतर परत घडी घालावी लागते. आणि फक्त किती पैसे भेटतात आपल्याला? 60 रुपये. तर त्यामध्ये फॉल, रील आणि आपली मेहनत तेच खूप कस्टमरला खूप वाटतात 60 रुपये. पण यामागे किती कष्ट आहेत हे त्यांना दिसत नाही. तर खूप छान असं तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, व्हिडिओला छान असा सपोर्ट केला. जो आपण नवरीच्या ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला छान असा व्हायरल गेला तो व्हिडिओ. तर बघा छान अशी ही साडी होती बघा. आणि आतल्या साईडने ना खूप असं फक्त धाग्याचंच काम आहे. पूर्ण या साडीवरती पूर्ण धाग्याचं काम आहे. कुठंही असं म्हणजे निघायसारखं काहीच नाही. पूर्ण काठाला आरी वर्क केलेलं आहे. आरी वर्कचं काम आहे पूर्ण काठाला, त्यामुळे याची प्राईज इतकी आहे. आणि खूप मेहनत लागत असेल त्यामुळेच एवढी प्राईज आहे. आत्ताच्या मुलींना आवडतात घ्यायला तर घेतात. कोणी लाचा घेतं तर कोणी साडी घेतं. तर कशी वाटली ही साडी मला नक्कीच सांगा कमेंट करून. आता हे पूर्ण काही आवरून मला अजून काही समोर काम करायचं आहे. ज्या आपल्या रीला वगैरे आहेत त्या आवरायचं आहे. तर इथं अनन्याचं चालू होतं मधी. तर खूपच जड आहे बघा ही साडी. तर बरेच दिवसाचे आपले व्हिडिओ नव्हते चॅनलवर. तर म्हटलं चला मैत्रिणींसोबत शेअर करावं. हे कलेक्शन तर माझं दाखवून झालेलं आहे. पण आता मला पौर्णिमाच्यासुद्धा वटपौर्णिमाच्यासुद्धा साड्या आणायच्या आहेत. म्हणजे आपलं छोटंसं घरातूनच मी एक व्यवसाय करते साड्यांचा पण. असे आपले चॅनलवर दाखवलेलं आहे साड्यांचं कलेक्शन. मी जेव्हा साड्यांचा माल भरला होता म्हणजे साड्यांचं कलेक्शन आणलं होतं नवीन सेल करण्यासाठी. तर तो पण व्हिडिओ चॅनलवर आहे. कसं आपलं छोटंसं घरूनच मी हा व्यवसाय चालू केलेला आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे. नक्कीच बघा मैत्रिणींनो. तर आता इथं पूर्ण साड्यांची मी घड्या वगैरे घालून घेतल्यात. आता आज ह्या साड्यांना मी पूर्ण फॉल जोडून घेणार आहे. लग्नाचे ब्लाऊज शिवून भरपूर असा राडा झालेला होता. तर म्हणलं हे सगळं काही आता आपण आवरून घ्यावं. आता दुकानमध्ये जर जास्तच पसारा असला तर कामाला पण इंटरेस्ट येत नाही.
आणि एकदम क्लीन असलं आणि घरातले कामं आवरून लगेच आपण मशीनवर बसायचं झालं आणि सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं सेट असलं ना, मला खूप इंटरेस्ट येतं ब्लाऊज शिवायला. घरातले कामं आवरून आपण लगेच मशीनवर बसायला गेलं आणि जिथल्या तिथं आपल्याला सगळं काही सापडलं, तर मग आहे ना खूप छान असं वाटतं आणि फ्रेश वाटतं बरं का. आणि ब्लाऊज शिवायला सुद्धा उल्हास येतो. तर बघा इथं सगळं काही हुकं वगैरे जिकडं-तिकडं पांगलेल्या होत्या. पूर्ण काही एकात मी करून घेतलं हे आणि जे धागे दोरे आहेत, ते सगळे काही क्लीन केलं. जिथं-जिथं आहेत ठेवलेले ते. आता हे कुठं पण गडबडीत कसं पण टाकून देतो आपण आणि जेव्हा आपल्याला टायमावर बघायचं बघा धागा वगैरे काहीच सापडत नाही बघा असं. तर मग हे ना असं व्यवस्थित करून ठेवलं ना आणि व्यवस्थित जागेवर असल्यानं जरा बरं वाटतं. तर मग आज क्लिनिंग करायलाच घेतलं होतं बघा मी इथं. आता याला 2.5 ते 3 तास मला आरामशीर गेलेत बघा क्लीन करायला. तर एकच कोपरा आवरायला मला इतका वेळ लागलाय आणि पूर्ण दुकान जर आवरायचं जर झालं ना, तर अख्खा दिवस माझा जातो बघा आणि इतक्या वेळात माझं भरपूर असं काम झालं असतं. आता अर्जंटचे जे काही मी तुम्हाला लग्नाचे ब्लाऊज दाखवले ते पण मला अर्जंट द्यायचे आहेत. पण मग मला आहे ना यामध्ये काम करायला असं मनच लागत नव्हतं. तर मग ते ब्लाऊज ठेवले साईडला मी आणि लगेच घेतलं इकडं आवरायला. तर एवढं सगळं काही आवरून घ्यायचं आहे आता मला आणि त्यानंतर मग ब्लाऊज कट करायचे आहेत. तर एक दिवस असा होता ना मैत्रिणींनो, आता हे तुम्ही लेस बघत आहात, की किती तुकडे-तुकडे या लेसचे मी एक-एक जमा करत आहे. तर एक दिवस असा होता, की 10 रुपये मीटरची लेस मी आणून आणि एका ब्लाऊजला लावत होते आणि मशीनच्या मेहनतीवरच मी आता हे सगळं काही उभं केलेलं आहे. एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला दाखवलं मी किती काय-काय सामान हे खरेदी केलेलं आहे आणि छान असं मी माझं छोटंसं हे दुकान मी तयार केलेलं आहे. तर मशीनच्या व्यवसायावरच मी हे सगळं काही केलेलं आहे आणि ज्या गोष्टीची माणसाला कमी गरिबीतून जाणीव जर असली, तर ते आपण वाया घालवू शकत नाही. तर हे बघा ह्या पद्धतीने मी पूर्ण काही किती तुम्हाला गुत्ता दिसत होता हे लेसचा पूर्ण आवरून घेतलेला आहे आणि त्या धाग्यात एक-एक हूक अडकलेली होती, ती सुद्धा हूक मी काढून घेतलेली आहे. कारण वेळेवर आपल्याला 4 हूक 5 हूक जिथं लागायच्या असल्या तिथं 4च असल्याने एक जर कमी पडली तर तेवढ्याहून आपलं काम अधुरं राहतं. त्यासाठी आपण असलं ना तर मग ते काय म्हण आहे बघा, असलं तर काय नसलं तर लाजू नाही, अशी ती एक म्हण आहे बघा. तर तसंच काही इथं माझ्यासोबत एक दिवस झालं होतं, की 5 हुका लागत होत्या तिथं 4च हुका माझ्याकडे राहिल्या होत्या. मग एक हुक जर असती तर माझं काम पूर्ण झालं असतं. तर तेव्हापासून मी आहे ना कधीच असं वाया जाऊ देत नाही कोणतीच वस्तू. छोटं-छोटं जपून ठेवते वस्तू, की कधीही कामात येते. तर इथं आता मी लेस लावत होते बघा वरच्या सगळ्या काय अशा लोंबलेल्या होत्या खाली. लेस दोरी, लेस अशा लोंबलेल्या होत्या खाली आणि इकडं कॅमेरा लावून दिला बघा मैत्रिणींनो. तर कॅमेराला मोबाईल काय म्हणते ते मोबाईल आपला व्यवस्थित सेट झालाच नव्हता आणि ते तुम्हाला वरचं दिसतच नाही जे काम मी करत आहे ते. तर कधीच्या नवत मी व्हिडिओ करायला घेतले आणि ह्या पद्धतीने बघा ते व्यवस्थित सेट झालंच नाही आणि इथं मग मी व्यवस्थित हे सगळं काही लावून घेतले पहा. एवढं लावून घेतलेलं आहे आणि अजून एवढे धागे आहेत माझ्याकडे ड्रिलचे. पण आता सध्या मला काही कलर अवेलेबल नाहीत. ते कलर पण आणायचे आहे. आता हे लंगनसराईमध्ये मी हे आरीवर्कचं सामान आणलं होतं. ते पण मी व्यवस्थित नीट ठेवलेलं आहे. आता बघा आजचा एवढाच होता व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर असे क्लिनिंगचे व्हिडिओ जर आवडत असतील, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यावर मी व्हिडिओ बनवेन मैत्रिणींनो. आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता आणि प्लीज जाता जाता चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो आणि मला सपोर्ट करा. तर तुमच्या एका सपोर्टने खूप छान असं मला प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ. सर्व मैत्रिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.